केली जाते। दोन्ही टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा। बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर विजय चव्हाण आणि त्यांच्या साथीला संदीप साळुंके आणि पहिल्या षटकासाठी मॅन फ्रॉम पिंपरी सावडी तालुका क्रिकेटचा गब्बर राहुल वांगडे। खेळाडूचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं। समोर विजय चव्हाण सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू विजय चव्हाण सेट ऑन फायर। करंदी गावच्या क्रिकेटचा ब्रँड दाखवणारा महाराजा मार्बल षटकार। पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर। हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केला, हाय बॅक लिफ्ट आणि 6 धावांची मोहर उमटवणारा हा फटका। एका बाजूला राहुल वांगडे, दुसऱ्या बाजूला विजय चव्हाण। फुललेनचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला, एक धाव मात्र प्राप्त केली जाते। दुहेरीचा प्रयत्न करत असताना विजय चव्हाण आपल्या सहकार्याला नकार दिलाय। विजय चव्हाण त्यांच्या साथीला संदीप साळुंके ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक, एक धाव आली। आणि हे क्रिकेट आहे, तुम्हाला धावा जरी आल्या तरी कमबॅक करावं लागतं। मॅन फॉर्म धुंद संदीप साळुंके। ही मॅच चांगली पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे। आपटी बार कमी गतीने टाकलेला चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त होते। चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन करणं ही राहुल वांगडे यांची ओळख आहे। ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून 70-70 बिग बॅश धमाका दिल्लीपर्यंत आज जाऊन खेळाडू पोहोचला आणि या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव जावली तालुक्यातील। लोअर फुलटॉ चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, एक धाव प्राप्त केली जाईल। दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला तैनात होते क्षेत्ररक्षक, एक धाव मात्र प्राप्त केली जाते। खातं उघडलं जाते संदीप साळुंके यांचं। 4 चेंडू अखेर 8 धावा। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 4 चेंडू अखेर बिनगडी बाद। 8 करता चेंडूला चांगली फ्लाईट देण्याचा प्रयत्न करता आणि ती मात्र प्रयत्नामध्ये यश मिळणं खूप महत्वाचं असतं। एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते। समोर विजय चव्हाण, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल। एक अवांतर धाव वेस्टर्नच्या मागे प्रताप शेलार। आज फक्त क्रिकेटच नाही तर खो खो या खेळाच्या माध्यमातून उखवडी गावचं नाव प्रत्येक क्रीडा रसिकांच्या तोंडामध्ये येतं, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व। हा चेंडू जरूर फिरवला परंतु दिशा खराब आहे। तुम्हाला ज्या वेळेला अशा प्रकारचे चेंडू हाताळायचे असतील, एखादा लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला मिडल हँड लेग स्टंपवरती चेंडू टाकावा लागेल आणि तिथून तुम्हाला फिरवावा लागेल। दिशा ऑफ स्टंपच्या बाहेर, अवांतर धाव, व्हाईट बॉल। हा चांगला टप्पा आहे, या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल कारण लेफ्ट आर्म स्पिनर गोलंदाजी करतो, तुम्हाला मिडल आणि ऑफ स्टंप पकडून टाकावा लागेल। चेंडू पडतो, अजून बाहेर जातो। आधीचे 2 चेंडू खराब दिशेवर हाताळले, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी, संस्कार, डॉट बॉल। पायावर टाकण्याचा प्रयत्न, इथे पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल, व्हाईट बॉल। एक चेंडू चांगला हाताळला, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू हाताळला जातोय। टीमची धावसंख्या धाव फलकावर 26, 5 षटकांची लढत आहे, 3 टू गो। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, संस्कार यांचा दबाव आहे का, आत्मविश्वासाचा अभाव। आणि ज्या वेळेला एखाद्या खेळाडूवर आत्मविश्वास नसतो ना त्यावेळेला या चुका घडतात। 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या, त्यामध्ये अवांतर आहेत तब्बल 4, एक षटकार देखील आलाय। समोर विजय चव्हाण, हा देखील खराब चेंडू, सातत्याने चुका होत आहेत संस्कार यांच्या माध्यमातून आणि अशा वेळेला त्या गोलंदाजाला कोणीतरी सहकार्याने येऊन सांगणं गरजेचं असतं। आणि इथे मात्र सातत्याने चुका करतात, तब्बल 5 अवांतर चेंडू हाताळलेत। अनिल दादा ज्या वेळेला एखादा गोलंदाज करतो, नवीन असतो त्यावेळेला कोणीतरी त्याला
सल्ला देणं महत्वाचं आहे, ते होत नाहीये टीम कडून. चेंडूला फ्लाईट दिली आहे, विथ द फ्लाईट चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. कमालीचा फटका, विजय चव्हाण ब्रँडेड ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावलीचा षटकार. हा पहा रिप्ले, इथे मात्र चेंडूला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला संस्कार. 4 चेंडू अखेर 34वा धाव फलकावर आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या संस्कार यांनी. आणि त्यामध्ये विचार केला तर तब्बल अवांतर चेंडू आहेत 5, म्हणजे हे षटक तब्बल 11 ते 12 चेंडूंचं होऊ शकतं. अजून 2 चेंडू बाकी आहेत. विजय चव्हाण नाबाद 21. चुकामधून शिकावं लागेल कारण एक उद्योन्मुख खेळाडू आहेत आणि एखादा लेफ्ट आर्म गोलंदाजी करतो. हा रबर बॉलला ग्रिप करणं सोपं नसतं, परंतु क्रिकेटमध्ये काहीच सोपं नसतं, ते तुम्हाला करावं लागतं. कमबॅक करावं लागेल संस्कार यांना. 5वा चेंडू, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर जातोय. चांगलं आहे एसटी रक्षण. निर्धाव चेंडूचे होते सांगतात. चुका झाल्यानंतर मात्र आता कमबॅक करत असताना प्रताप शेलार सर आता मिड ऑफला तैनात आहेत आणि ही गोष्ट मी म्हणेन पहिली करायला पाहिजे होती, कारण एखादा खेळाडू ज्यावेळेला चुका करतो त्यावेळेला त्याला सल्ला देणं महत्वाचं असतं. 1 to go, 34वा धाव फलकावर. टीम पाटील वॉरियर्स, सतीशदादा पाटे साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला विजयदादा शेलार साहेब, प्रवीणदादा शेलार साहेब यांच्या मालकीचा संघ शेलार चॅलेंजर्स. फ्लायटेड चेंडू हलक्यात आणि टॅप केलाय. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मात्र प्राप्त होईल विजय चव्हाण यांना. शेवटच्या चेंडूवर आली 1 धाव. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. पाटील वॉरियर्स टॉस जिंकला बॅटिंग करत असताना बिनगडी बाद 35. संस्कार यांच्या या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये राहुल वांगडे यांच्या 16 धावा, म्हणजे सुरुवात पाटील वॉरियर्ससाठी चांगली राहिली आहे. आणि या षटक क्रमांक 3 कोणावर विश्वास दाखवला जाईल? षटक क्रमांक 3 साठी 22 गाव क्रिकेटमधील पहिला बायकरमॅन ऋषी जाधव, मॅन फ्रॉम जाधव उमरी षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीसाठी आलेत. यावर्षीचं 22 गाव प्रीमियर लीगचं 8वं पर्व आणि मालिकावीराची बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहे, एक उद्योन्मुख खेळाडू. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, बॅडमिंटन स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. भव्य स्वागत करणारा येतोय धमाकेदार षटकार. पहिल्या चेंडूवर पहा हाफ ट्रॅकर चेंडू, काय बॅडमिंटन स्ट्रोक. संदीप साळुंके भाऊजी यांच्या माध्यमातून ऋषी जाधव यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे मॅच इथून कशा प्रकारे रंगली जाईल हे पाहायचं. 41वा धाव फलकावर समोर संदीप साळुंके, मॅन फ्रॉम 2. स्वागत केला ऋषी जाधव यांचं, परंतु मी बॅटिंग करणाऱ्या टीमचं कौतुक करेन. आक्रमणाचा पवित्रा धारण केलाय. कमबॅक करावं लागेल ऋषी जाधव. आपटी बार हुक केलाय. लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होत असताना इथे मात्र घोषांकी क्षेत्र आहे. 1 धाव. आरएसए गोटिवलीचे हे क्रीडांगण आहे. क्रीडांगणाबरोबर जावली तालुक्याच्या असंख्य आठवणी आहेत. जावली तालुक्यातील 1 गाव 11ची पहिली स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये झाली आणि या मालिकावीराची जी 1 गाव 11ची पहिली बाईक रणजित पवार यांच्या नावे याच मैदानामध्ये राहिली होती. आणि या वर्षीचं रबर बॉल प्रीमियर लीगचं मैत्री ग्रुप जावलीचं हे आयोजन आपण भव्य दिव्य पाहतोय, ते देखील याच क्रीडांगणामध्ये. टीमची धावसंख्या 42. संदीप साळुंके नाबाद 14, विजय चव्हाण नाबाद 22. 2 चेंडू अखेर 42वा धाव फलकावर. राऊंड द विकेटने तिसरा चेंडू. हा चेंडू वेगवान खाली राहतोय. फलंदाजाला संभ्रमात पाडणारा डॉट बॉल, ही खासियत आहे ऋषी जाधव यांची. बॅकअप द लेन चांगले चेंडू हाताळतात, वेग देखील तेवढाच चांगला आहे. 3 चेंडूमध्ये धावा त्यांनी खर्च केल्या 7. 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूमध्ये जर 2 गडी बाद केले तर हे भाऊजी यांच्या माध्यमातून रोख रक्कमेचं पारितोषिक आहे. हा चेंडू लेंथ बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. हे उंचीचा चांगला वापर आणि आपल्याकडे असलेल्या उंचीचा वापर करत असताना ऋषी जाधव, मॅन फ्रॉम जाधव उमरी, काय चांगला चेंडू हाताळला. अद्याप
4 चेंडू अखेर त्यांनी धावा खर्च केल्या 7. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होते. डॉट बॉल. प्रत्येक विकेटसाठी आनंद जाधव टकाटक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पावलं चुकली आणि ते मात्र थांबणं पसंत केलं. आणि ज्यावेळेला एखादा खेळाडू आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेला संपूर्ण गावाचं लक्ष असतं. ऋषी दिलीप साधव 22 गाव क्रिकेटमधील पहिला बायकरमॅन आपल्या तालुक्याची स्पर्धा खेळतोय. समोर मोठं नाव आहे संदीप साळुंके, मॅन फॉर्म 2. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू वेगवान होता परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. दबावामध्ये तुम्ही कसा खेळ करता हे खूप महत्त्वाचं असतं, कारण दबाव आहे, दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. 43 धाव फलकावर पहा ऑफस्टमच्या बाहेर कोण आहे त्याच्या खूप बाहेर चेंडू हाताळला जातोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय मिड विकेटला. चेंडू स्वीट साऊंड ऑफ द बॅट. एक जबरदस्त उल्लेखनीय फटका संदीप साळुंके यांच्या बॅट मधून महाराजा मार्बलचा. मैत्री ग्रुप सावलीसाठी षटकार. चेंडूवर बोट फिरवण्याचा प्रयत्न केला ऋषी जाधव यांनी आणि इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, परंतु टप्पा चुकला आणि संदीप साळुंके यांनी षटकार ठोकलाय. एक उल्लेखनीय फटका. 1 to go. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून क्षेत्ररक्षक जात असताना धुळीचा प्रयत्न केला जाईल. संदीप साळुंके यांच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त केल्यात. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं जात आहे. टीम पाटील वॉरियर्स 51 धावा 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. महागड षटक ऋषी जाधव यांचं. 3 षटका अखेर पाटील वॉरियर्स बिनगडी बाद 51. धावा धावफलकावर. संभावित धावसंख्या 85. जर याच धावगतीने टीमने धावा केल्या तर पाटील वॉरियर्स, परंतु दुसऱ्या बाजूला आता मात्र रणनीती करत असताना टीम शेलार चॅलेंजर्स, कारण त्यांना देखील हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या मॅच मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केले संदीप साळुंके 9 चेंडूमध्ये 22 धावा, विजय चव्हाण 9 चेंडूमध्ये 22 आणि अनिल दादा विचार केला तर पहा 18 चेंडूमध्ये त्यांनी 9 चेंडू खेळलेत. संदीप साळुंके यांनी त्यांनी देखील 22 धावा केल्या. विजय चव्हाण त्यांनी देखील 9 चेंडू खेळले, त्यांनी देखील 22 धावा केल्या. म्हणजे पहा 18 चेंडूमध्ये दोघांनी केले 44. अतिरिक्त धावा आहेत 7. षटक क्रमांक 4 हर्षल खराडे. मॅन फॉर्म बिवडी. एक अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये उगवता सितारा, चर्चेमध्ये असलेले नाव अंडर 22च्या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. दिशा डाऊन द लेग साइड खराब आहे. व्हाईट बॉल. तुमचं नाव किती मोठं आहे ते महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही खेळ कसा करता हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला या दोन्ही आघाडीचे फलंदाज आपल्या संघाला अर्धशतकीय भागीदारी करून दिली आहे. हा चेंडू लेंथ बॉल होता. अतिरिक्त उसळी प्राप्त होतीये. निर्धाव चेंडूची होते सांगता ही खासियत आहे हर्षल खराडे. रबर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या, लेदर बॉल असू द्या, आपला नावाची चर्चा आणि आपल्या कौशल्याचा मात्र दर्जा सिद्ध करता असताना शॉट आर्म चॅक. विजय चव्हाण यांनी ऑन साइडला चेंडूला वळवला. डीपला मिड विकेट आहे तैनात. राहुल वांगडे आहेत. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेर 53. धावा धावफलकावर. संदीप साळुंके पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅटिंग मार्कवर. समोर हर्षल खराडे. हा चेंडू काहीसा खाली राहतोय. फलंदाजाला संभ्रमात पाडणारा. 22 स्वरूपात 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. म्हणजे फलंदाज यष्टीरक्षक दोघांनाही सकून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय. प्रत्येक गोलंदाजाने सर अवांतर धावा खर्च केल्यात आणि कुठेतरी अवांतर धावा रोखाव्या लागतील, कारण या अवांतर धावा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. 3 चेंडू अखेर 54 धावा.
ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 55, 55 रन्स ऑन बोर्ड. हर्षल खराडे पहिला चेंडू अवांतर आल्यानंतर मात्र चांगले चेंडू हाताळले जात आहेत. 4 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या 3. समोर विजय चव्हाण, सरळ बॅटने फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात होते. क्षेत्ररक्षक म्हणेल प्रेक्षक. विजय चव्हाण यांच्या बॅट मधून मैत्री ग्रुप सावलीचा महाराजा मार्बल सारखा ब्रँडेड षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुललेनचा चेंडू आणि व्ही शेप मध्ये सरळ बॅटने फटका खेळला आणि जणू काही क्रिकेट मध्ये पुस्तकामध्ये फटकाचा फोटो काढून लावावा असा फटका. 61, 1 टू गो. शेवटचा चेंडू बॅक ऑफ द लेन टाकलेला चांगला चेंडू हर्षल खराडे यांचा. शेवटच्या चेंडूवर धाव प्राप्त होणार नाहीये. कोणती 9 धावांचं षटक हर्षल खराडे यांचं. 4 षटका अखेर टीम पाटील वॉरियर्स बिनगडी बाद 61. 61 रन्स ऑन बोर्ड टीम पाटील वॉरियर्स. नेक्स्ट मॅच भैरवनाथ फायटर्स राजू धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला काळेश्वरी फायटर्स आदरणीय श्री विलासदादा बनगे साहेब यांच्या मालकीचा संघ. आपण टॉससाठी सज्ज राहा. भैरवनाथ फायटर्स रविदादा देशमुख साहेब, संदीपदादा देशमुख साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. बाबा अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बाबा आणि या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे सर्वेसर्वा अंकुश बाबा कदम साहेब. पहिला चेंडू बाबा यांचा फुललेनचा होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चांगली सुरुवात तर मात्र झाली या षटकाची बाबा यांची. आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व बाबा आज त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली स्पर्धा. रबर बॉल प्रीमियर लीगचे 3रं वर्ष आहे, परंतु या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील. 61 धावा धावफलकावर. संदीप साळुंके नाबाद 23, विजय चव्हाण नाबाद 29. चांगली सुरुवात केली आणि या सुरुवात मात्र धडाक्यात झाली आहे टीम पाटील वॉरियर्स. फुल टॉस चेंडू, या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल संदीप साळुंके यांच्या बॅट मधून खणखणीत. आणि भीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. षटकार तर आलाय, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. आता तपासलं जाईल. 3रे पंच शशी साटम सर आता मात्र शहानिशा करत असताना, परंतु फटका अप्रतिम खेळला गेलाय. संदीप साळुंके येस, रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. ज्या प्रकारे रिव्ह्यू घेतला आणि ते मात्र रिव्ह्यू यशस्वी झालाय आणि टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली तब्बल 68 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. आणि भीमर होता जरूर. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. पीटीसी लाईव्ह कॅमेरामॅनचं देखील कौतुक. स्क्वेअर लेगला कॅमेरामॅन आहेत आदिराज. चांगलं टेलिकास्ट, चांगलं कॅमेरावर. 29 धावा संदीप, 29 धावा विजय चव्हाण. दोन्ही खेळाडूंनी सर पहा समसमान धावा केल्यात. 68 धावा धावफलकावर. पाटील वॉरियर्स. फ्रीडचा चेंडू, फ्रीडच्या चेंडूवर स्लोक स्वीप. संदीप साळुंके ब्रँडेड स्ट्रोक. धुंदगावच्या क्रिकेटचा दर्जा दाखवणारा चेंडू सीमारेषा पार. मैत्री ग्रुप सावली महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. चुकी केली मी म्हणेन. फेडचा चेंडूवर बाबा यांनी फुललेनचा चेंडू हाताळला आणि या फटक्यासाठी सज्ज होते. उजवा पाय थोडासा खाली वाकवत असताना संदीप साळुंके यांनी मिड विकेट कावकोण्याच्या दरम्यान 6 धावांसाठी चेंडूला फेकून दिलाय. 74. या स्पर्धेमध्ये 87 धावांचा विक्रम आहे. आता तोच मोडला जाईल का हे पाहायचं आहे, कारण 74 झाल्यात. 4 टू गो. फुललेनचा चेंडू इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला अद्भुत अप्रतिम अफलातून फटका. संदीप साळुंके यांच्या बॅट मधून या स्पर्धेचा ब्रँड दाखवणारा येतोय षटकार. बिनगडी बाद 80.
हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. कमालीचा फटका, लाजवाब टायमिंग. तब्बल 80 धावा धावफलकावर. संदीप साळुंके 41 धावा. या स्पर्धेमधील वैयक्तिक दुसरं अर्धशतक येईल का? अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूमध्ये नाबाद 41. अमर सुरेश चिलर यांनी 23 चेंडूमध्ये 60 धावा केल्या होत्या. आता संदीप साळुंके यांना संधी आहे. नाबाद 41, 3 चेंडू अखेर, 80 धावा धावफलकावर. काय फलंदाजी केली. फुललेचा चेंडू, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय संदीप साळुंके यांच्या बॅटमधून. हवाई सफर, महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 86. संदीप साळुंके नावा 47. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी या समोर आमचे कॅमेरामॅन आहेत मारुती यांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 धावा धावफलकावर. काय फलंदाजी मैदानामध्ये. सलगचे 3 षटकार ठोकलेत या मॅच मध्ये. संदीप साळुंके मॅन फॉर्म 2. सलगचे 4 मारलेत, म्हणजे या आधीचा चेंडू त्यांनी खेळला होता. वेलकम अमित दादा कासुर्डे. सलगचा 5वा मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला गॅप मध्ये फटका खेळाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत राहुल वांगडे. चांगलं क्षेत्ररक्षण धुळीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. पकडण्यामध्ये आले आहे अपयश. संदीप साळुंके नाबाद 49. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या नोंद केली आहे पाटील वॉरियर्स 88 धावा. दुसरं अर्धशतकापासून अवघी 1 धाव दूर. दक्षिण जावलीचा ढाण्या वाघ संदीप साळुंके मॅन फॉर्म 2. रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये वैयक्तिक अर्धशतकापासून अवघी 1 धाव दूर. नाबाद 49. समोर गोलंदाज बाबा. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर 1 धाव मात्र प्राप्त होईल. दक्षिण जावलीचा ढाण्या वाघ संदीप साळुंके मॅन फॉर्म 2. या स्पर्धेमध्ये मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये दुसरं अर्धशतक वैयक्तिक त्यांच्या बॅटमधून आले. त्यांनी या चेंडूंचा सामना केला 18 आणि नाबाद 50 धावांची विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक आणि दिमागदार खेळी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहा मात्र बॅट उंचावत असताना प्रेक्षकांचा अभिवादनाचा स्वीकार केला जातोय. ही आहे मैत्री ग्रुप जावलीची स्पर्धा. पहा विरोधी संघातील खेळाडू येऊन त्यांच्या खांद्यावर हात टाकतायत आणि त्यांना शाबासकी देत आहेत. अभिनंदन, वेल प्लेड संदीप साळुंके. 18 चेंडूमध्ये नाबाद 50. टीमची धावसंख्या 89 आणि तब्बल 90 धावांचं लक्ष असेल. शेलर चॅलेंजर्स टॉससाठी आपण जाऊया निलेश मर्डेकर सरांकडे. धन्यवाद. आपण टॉस करत आहोत. भैरवनाथ फायटर आणि काळेश्वरी फायटर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांमध्ये फार महत्त्वाची मॅच होणार आहे आणि दोन्ही संघनायकांना विनंती. ओके, या ठिकाणी भैरवनाथ फायटर आलेले. काळेश्वरी फायटर आपला संघनायक पाठवा. आपला टॉस केला जाईल. भैरवनाथ फायटरचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. टीम काळेश्वरी फायटर आपला कॅप्टन पाठवा. आपला टॉस या ठिकाणी केला जाईल याची आपण दक्षता घ्या. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती हा टॉस केला जाईल. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आता आपण वेळ घेऊ नका आणि आपण टॉससाठी या. आपण नाणेफेकीचा कौल करूया. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची मॅच आहे. काळेश्वरी फायटर, भैरवनाथ फायटर या 2 टीम मध्ये मॅच होणार आहे. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे. नाणेफेकीच्या कौलचा आवाज दिलेला आहे भैरवनाथ फायटर या टीमने. भैरवनाथ फायटर टॉस जिंकला. निलेश शिंदे काय घेत आहे? नेहमीप्रमाणे आम्ही टॉस जिंकले पण आम्हाला नशिबाची साथ आहे. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडू. पहिला सामना गमावल्यानंतर संघाने ज्या प्रकारे जोमाने सुरुवात केली आणि पुन्हा एकदा खेळाडूंनी चांगला खेळ केला. आता ही महत्त्वाची मॅच आहे. कशा प्रकारे मॅचकडे बघताय? ही मॅच आम्ही फायनल मॅच म्हणून पाहू, कारण की पहिली मॅच आमच्या चुकीमुळे गेली होती. आता आम्ही पूर्ण 100% देणार आणि त्यातल्यात माझी टीम खूप सपोर्टिव्ह आणि खूप चांगले खेळाडू आहेत. त्यामुळं आज्ञाकारी असल्यामुळं त्यांच्याकडे मला खूप अपेक्षा आहेत आणि मला ते साथ देतील, मला पूर्ण खात्री आहे. आणखीन एक प्रश्न आहे. तुमचे पिताश्री आज व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या समोर तुम्हाला खेळायचे, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? प्रथमतः
माझ्या वडिलांचं धन्यवाद, कारण की ते माझ्या 2 दिवसापासून मला लागलेत की मला खेळायला घेऊन चल, बघायचं मला बघायचं. माझं लहान मुलं असल्या कारणामुळं त्यांना येता येत नव्हतं. आज बोलले मी येणार आहे, मला काही माहीत नाही. सकाळी 6 वाजता उठून तयार आहेत ते, का तर मॅच बघायच्यात म्हणून. क्या बात आहे. क्रिकेट प्रेमी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. टॉस झालेला आहे आणि दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे टीम भैरवनाथ फायटर या टीमने. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया लवचे जाधव सरांचा. धन्यवाद निलेश मडेकर सर. त्याच दरम्यान खो खो चे राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र संघाचे सध्याचे कर्णधार, अल्टिमेट खो खो मुंबई खिलाडी टीमचे कर्णधार आदरणीय सन्माननीय गजानन शेंगाळ सरांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. मी विनंती करेन गजानन सर, आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण असनस्त व्हायचं आहे आणि या मैत्री ग्रुप सावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. आज पहा, प्रत्येक खेळाडू विविध स्तरावरती खेळत असतो, आपल्या राज्याचं आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो, परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून ही मैत्रीची नाती नेहमी जपली जातात. कारण ही स्पर्धाच आहे मैत्री ग्रुप सावलीची आणि ज्यावेळेला एखादी स्पर्धा मैत्री ग्रुप सावलीची असते ना, त्यावेळेला तिथे मित्रांची बांधियाई आपल्याला पाहायला मिळते. लक्ष जरूर सेट केले तब्बल 90 धावांचं आणि या 90चा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहायचं आहे. कारण अनिल दादा, आज पावसाने विश्रांती घेतली परंतु धावांचा पाऊस पडलाय. पहिल्या डावामध्ये धावांचा मजबूत पाऊस पडला, या दुसऱ्या डावामध्ये धावांची त्सुनामी येईल का हे पाहायचं आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. राहुल वांगडे त्यांच्या साथीला हर्षल खराडे. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक समीर, पहिला चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न. दिशा खराब आहे. वाईट +1. या 2 धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होतोय. शेलार चॅलेंजर्सला 90 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि या 90 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष्य मोठं नसतं, अशक्य नसतं. बॅकफुटला जाऊन पंच केलाय राहुल वांगडे. जावली तालुक्याचा गब्बरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. पहिला चेंडू अवांतर आला, त्यानंतर हा बॅकफुटला जाऊन चांगला पंच. कारण कोणताही खेळाडू ज्यावेळेला अशा प्रकारचे फटके खेळतो त्याची प्रतिभा आपल्याला दर्शवली जाते. कारण या खेळाडूचं नाव मोठं आहे. तुमचं नाव किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाहीये, तुम्हाला नावाप्रमाणे खेळ करावा लागतो. बॅकफुटला जाऊन टॅपचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 1 धाव प्राप्त केली जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. नाराज आहेत स्वतःवर राहुल वांगडे, कारण त्यांना माहित होतं की या चेंडूवर मोठा फटका आला असता, परंतु तसं होत नाहीये. हर्षल कराडे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला जातोय. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला, पाय घसरला परंतु चेंडू हातातून निसटू दिला नाहीये. चांगली क्षेत्ररक्षण करत असताना टीम पाटील वॉरियर्स. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 3 चेंडू अखेर 8 धावा धावफलकावर. भिवडी गावचे खेळाडू हर्षल कराडे, दुसऱ्या बाजूला पिंपरीचे खेळाडू राहुल वांगडे. आपटी बार. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. फलंदाजाला चकित करणारा चेंडू. 1 धाव मात्र प्राप्त होते. 1 पॉइंट ओव्हरचा इशारा केला जातोय. 22 स्वरूपात 1 धाव तर आली आहे, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. कारण ज्या प्रकारे हा आपटी बार पाहायला मिळाला. 1 धाव. चेंडू सोडून दिलाय. शफल झाले होते परंतु दिशा खराब आहे. सातत्याने अजून टप्पा मिळाला नाहीये समीर यांना आणि कुठेतरी एखाद्या डावकुऱ्या तसं गोलंदाजी करतो ना, त्यावेळेला त्याला एक नॅचरल अँगल प्राप्त होतो. त्या नॅचरल अँगलचा चांगला वापर करावा लागेल. 2 to go. फिरवलेला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा लगत. चेंडूचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. आणि जी विकेट हवी होती पाटील वॉरियर्सला, ती विकेट मात्र प्राप्त झाले. राहुल वांगडे बॅक टू द पेव्हिलियन. आयुष शिंगटे यांनी हा झेल टिपलाय. पहा
अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करत असताना पहिल्या प्रयत्नात सुटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये हातातून निसटला आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये पहा ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि महत्वाची विकेट प्राप्त झाली. पहा ज्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आहे PTC लाईव्हचं. नक्कीच तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर PTC लाईव्हला सबस्क्राईब करा आणि या लाईक करा, शेअर करा. इन ॲट नंबर 3 22 क्रिकेटचा पहिला बायकरमॅन ऋषी जाधव मॅन फ्रॉम जाधव मरिया फलंदाजीसाठी दाखल झालेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 10-1. मी कौतुक करेन समीर यांचं, षटकार आल्यानंतर देखील पकडून टाकली आहे गोलंदाजी. 1 to go. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न ऋषी जाधव यांचा, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. डीप मिड विकेट आहे तैनात. शेवटच्या चेंडूवर आले एक धाव ऋषी जाधव यांच्याकडे राहील. स्ट्राईक चांगला बॅकअप पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या नेल्सन नंबर ऑन स्कोरबोर्ड 11-1. 79 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 24 चेंडूंच्या खेळामध्ये 24 चेंडूमध्ये 79 करायचे आहे अद्याप. आणि ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली होती अर्थातच संदीप साळुंके आणि तशी फलंदाजी आता राहुल वांगडे बाद झाल्यानंतर हर्षल खराडे अथवा ऋषी जाधव यांना करावी लागेल सर. कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ असाच आहे. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आज पावसाची प्रतीक्षा आहे. कारण रबर बॉल म्हटलं ना सर, पाऊस नसेल तर मजा नसते. मग एक प्रेक्षक देखील स्पर्धा एन्जॉय करत नाहीत आणि खेळाडूंना देखील पाऊस असेल तर खेळण्याची एक वेगळी मजा असते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी या स्पर्धेमध्ये दुसरं वैयक्तिक अर्धशतक ठोकलं. दक्षिण जावलीचा ढाण्या वाघ मॅन फ्रॉम 2 संदीप साळुंके. पहिला चेंडू लोअर फुल टॉस स्टेट डाऊन द ग्राउंड. फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू 1-2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा येतील. चौकार. लोअर फुल टॉस चेंडू होता. फटका तर चांगला खेळला होता परंतु टायमिंग झालं नव्हतं. ऋषी दिलीप जाधव यांच्या बॅटमधून 4 धावा तर आलेत आणि क्षेत्ररक्षकांनी चुकी केली मी म्हणेन. चेंडू मागे, क्षेत्ररक्षक पुढे. 4 धावा प्राप्त झाल्यात. 15 धावा धाव फलकावर. 15 रन्स ऑन बोर्ड. समोर संदीप साळुंके एक अनुभवी खेळाडू आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनला आहेत. 1 धाव प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. एकेरी दुहेरी धावेने तुम्हाला विजय प्राप्त होणार नाहीये. हर्षल खराडे एक असे खेळाडू ज्या खेळाडूची क्षमता प्रचंड आहे. बिवडी गावासाठी या सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय परंतु आता आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये कसा खेळ करतील. फुललेचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून सीमारेषा पार. हर्षल सुनील खराडे यांच्या बॅट मधून मैत्री ग्रुप सावलीचा ग्लोरियस षटकार. हा पहा नो लुक स्ट्रोक एक प्रकारचा पाहायला मिळाला कारण बॉटम हँडचा चांगला वापर आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 6 ने पुढे जाईल. 22 धाव फलकावर. चांगली या फटकेबाजी करावी लागेल दोन्ही बॅटरला. हर्षल खराडे, ऋषी जाधव. 3 चेंडू अखेर 22-1. सलगचा दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. झेलची संधी असेल. चेंडू हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाल्याने इथे मात्र झेल टिपलाय विजय चव्हाण यांनी आणि इथे चुकी होणार नाहीये. आणि दुसऱ्या षटकामध्ये महत्वाचा गडी ज्याच्या खेळाकडे प्रत्येक खेळाडूचं लक्ष होतं, संपूर्ण टीमचं लक्ष होतं. हर्षल खराडे वैयक्तिक 7 धावांवर झेल बाद. नितीन दादा कदम साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आदरणीय प्रवीण जी पार्टे नवीन बॅटर आहेत त्यांच्या माध्यमातून 1001 रुपये आणि प्रत्येक षटकाराला ऋषी जाधव यांच्यासाठी भाऊजी सुशील दादा गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. म्हणजे पहा अगदी लिजंड खेळाडू आहेत. शिवस्वराज्य अकॅडमी यांच्या माध्यमातून प्रवीणजी पार्टे यांच्यासाठी
1001 101 रुपये. म्हणजे पहा प्रत्येक षटकाराला प्राइज ऑन आहे. म्हणजे दोन्ही फलंदाजांना धावा कराव्या लागतील. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होईल. जर पप्पू यांनी हा विकेट घेतला तर 1001 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे पाही मैत्रीची स्पर्धा आहे प्रवीण पाटे यांच्या माध्यमातून. वा म्हणजे बॅटिंग करणारे फलंदाजाच्या माध्यमातून देखील प्राइज आले. आणि 6 मारला तर पप्पूकडून, म्हणजे तुम्ही माझी विकेट घे 1001, तू षटकार मार तुला 1001. चांगलं क्रिकेट, ही मैत्री आहे, ही नाती आहेत. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. 1 सिंगल धाव प्राप्त केली जाते. 1 सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 24 धावा. प्रत्येक षटकाराला ऋषी जाधव यांच्यासाठी भाऊजींकडून 1001 रुपयांसाठी हा पारितोषिक आहे. ऋषी जाधव यांच्यावर देखील नजर असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 24-2. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. शेलार चॅलेंजर्सला तब्बल 66 धावा 18 चेंडूमध्ये 66 करायचे आहेत. म्हणजे 18 चेंडूमध्ये तुम्हाला 11 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि ते कोणते 11 ते तुम्हाला निवडायचे आहे. षटक क्रमांक 3 साठी सज्ज होत असताना विक्रम कासुर्डे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा, दिशेवर नियंत्रण नाहीये, व्हाईट बॉल. आदरणीय श्री किरणजी म्हात्रे साहेब यांचं शुभागमन झालंय, ज्यांचं सातत्याने मैत्री ग्रुप चावली सोबत अगदी मैत्रीचे संबंध आहेत आणि या मैत्री ग्रुप सोबत सातत्याने असतात. वेलकम, सुस्वागतम. 65 धावांची गरज आहे या मॅच मध्ये, आक्रमण करावं लागेल. आपटी बार, उसळता चेंडू हाताळला जातोय, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 1 प्रति ओव्हरचा इशारा. ही ऋषी दिलीप जाधव जर यांनी हा सामना जिंकून दिला तर संघ मालक आहेत आपल्या टीमचे शेलार चॅलेंजर्सचे, त्यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयांचा पारितोषिक विजयदादा शेलार साहेब, प्रवीणदादा शेलार साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले. आणि पहा ही मॅच ऑन आहे, कारण ही मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. हाफ टक्कर चेंडू, शॉर्ट आर्म जॅक, डीपला आहे, मिड विकेट. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. प्रवीण पाटे आहेत बॅटिंग मार्कवर, त्यांच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न झाला नाहीये. म्हणजे आता ऋषी जाधव स्ट्राईक वरती आलेत आणि या ऋषी जाधव यांच्या प्रत्येक षटकाराला भाऊजी यांच्या माध्यमातून 1001 रुपये. संघ मालक विजयदादा शेलार साहेब, प्रवीणदादा शेलार साहेब यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. ही मॅच रंगतदार होईल यात शंका नाहीये. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायचा आहे. तब्बल 90चा पाठलाग करते टीम शेलार चॅलेंजर्स. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा. 1 अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 28. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना विक्रम कासुर्डे मॅन फ्रॉम वरोशी, त्यांच्या समोर आहे जाधव मुरीचे खेळाडू 22 गावचा पहिला बायकरमॅन ऋषी जाधव. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, दबाव आहे गोलंदाजी करत असताना विक्रम कासुर्डे. 1 अवांतर धाव आहे टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. 1 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावर जर विचार केला तर 29 आणि 4 अवांतर चेंडू हाताळलेत. अनिल दादा, अवांतर चेंडू या क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असतात, कारण सध्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिका चालू आहे. लॉर्ड्स कसोटीमध्ये भारताने तब्बल 63 धावा अवांतर दिल्या आणि तो सामना आपण हरला होता फक्त 22 धावाने. म्हणजे अवांतर धावा किती क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. या अवांतर धावा रोखाव्या लागतील. टीम पाटील वॉरियर्स, शेलार चॅलेंजर्सला या अवांतर धावा हव्यात. 90चा पाठलाग करते शेलार चॅलेंजर्स. खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, धाव प्राप्त होत नाहीये. चांगले यष्टीरक्षण, चांगली गोलंदाजी विक्रम कासुर्डे. अवांतर धावा आल्यानंतर मात्र एक चांगल्या टप्प्यावर नजर असेल संपूर्ण ऋषी जाधव आणि प्रवीण पाटे यांच्यावर, कारण ऋषी जाधव मैदानामध्ये खेळतात म्हणजे संपूर्ण 22 गावामध्ये हा सामना पाहिला जाईल. आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण पाटे मैत्री ग्रुप सावलीचे एक अविभाज्य घटक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू दूरवर टाकलाय आणि हा चेंडू अवांतर आहे निश्चितच. एक व्हाईट बॉल पुन्हा हाताळावा लागेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 30. फुटवर्कचा वापर करावा लागेल ऋषी जाधव यांचा, कारण तुमचं नाव किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही खेळ कसा करता
हे खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना विक्रम कासुर्डे आणि पहा अगदी सगळ्यात प्रामाणिक प्राणी कोण, तो मात्र आता ही मॅच पाहायला आलाय. पहा त्यांना देखील क्रिकेटची आवड आहे. या मैदानामध्ये सातत्याने ते 7 दिवस असतात. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू मारलाय, धाव प्राप्त होणार नाहीये. आपण फक्त शनिवारी रविवार मैदानामध्ये येतो. हा प्राणी आठवड्याचे 7 दिवस मैदानामध्ये असतो, म्हणजे मैदानाचा जवळचा घटक. वेलकम किरणदादा धनावडे, आपलं देखील सहर्ष स्वागत. मैत्री उपसावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. मॅच इथून देखील रंगली जाऊ शकते. 90चा पाठलाग करते म्हणजे 60 धावा हव्यात. 10 षटकार मारायचे फक्त 10, आणि तो कारनामा करावा लागेल. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल विक्रम कासोडे यांना. लोअर फुल टॉस चेंडू टायमिंग करण्यामध्ये अपयश येत आहे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. नाराज आहेत स्वतःवर ऋषी जाधव. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. क्रिकेटमध्ये टायमिंग किती महत्वाचं आहे पहा. या लोअर फुल टॉसला जर तुमचा दिवस चांगला असेल, तुमचं फुटवर्क चांगलं होईल, तुम्ही बाहेर मारू शकता. परंतु जर तुमचं टायमिंग झालं नाहीये तर 1च धाव प्राप्त होते. 4 चेंडू अखेर 31ला 2 धावांसाठी संघर्ष करत असताना टीम शेलार चॅलेंजर्स. ऋषी जाधव प्रवीण पाटे ही जोडी मैदानामध्ये दाखल खेळते. 5वा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. व्हाईट बॉल. सातत्याने विक्रम कासुर्डे कदाचित तो ऑफ स्टंपचा जो कोण आहे त्याला पकडून गोलंदाजी करतायत, आणि या षटकामध्ये त्यांनी तब्बल 52 चेंडू हाताळलेत. 10 चेंडू टाकलेत. अद्याप 2 चेंडू शेष आहेत. 2 टू गो. 6 52 चेंडू हाताळलेत, म्हणजे 2 मॅचची गोलंदाजी एका षटकामध्ये करत असताना एन्जॉय करतायत बॉलिंग. ड्राईव्ह केलाय. फुललेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, वेलकम गेटला. अद्भुत अफलातून स्ट्रोक ऋषी दिलीप जाधव यांच्या बॅटमधून. जाधव उमरीचा खेळाडू येतोय दर्जेदार मैत्रीरूप सावलीसाठी ग्लोरियस षटकार. या फटक्यांच्या शोधात आहे टीम शेलार चॅलेंजर्स, आणि जर तुमच्या प्रतिभेला तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला असे फटके खेळावे लागतील. आणि वेलकम गेटला जिथे मान्यवरांचा कटआउट आहे त्या कटआउटला चेंडू जाऊन थँक्यू सो मच बोलतोय. 38ला 2 1 टू गो. 38 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष. विक्रम कासुडे यांच्यावर आक्रमण केलंय ऋषी जाधव. नाबाद 13, प्रवीण पाटे नाबाद 3. या दोन्ही खेळाडूंवर खूप काही निर्भर असेल. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. षटक क्रमांक समाप्त होईल. 3रं विक्रम कासुडे यांचं. 3 षटकाखेर टीमची धावसंख्या 38. पाठलाग करते टीम शेलार चॅलेंजर्स तब्बल 90चा. आता 12 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी शेलार चॅलेंजर्सला 52 धावा. म्हणजे 12 चेंडूमध्ये अनिल दादा तुम्हाला फक्त 9 चेंडू बाहेर मारायचे आहेत, आणि ते 9 बाहेर मारावेच लागतील. 12 चेंडू 52ची गरज. बारा चेंडू 52 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. विजय चव्हाण मॅन फ्रॉम करंदी. 12 चेंडू मध्ये आता 52 करायचे अत्यंत महत्वाचं षटक असेल, कारण एक सामना कोणत्या बाजूला जाईल हे ठरवणार हे षटक. पहिला चेंडू कमी गतीने टाकलाय. लेग ब्रेक चांगला. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. धुळीचा प्रयत्न होत नाहीये प्रवीण पाटे यांच्या माध्यमातून. आता 11 मध्ये करायचे 51 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल. ऋषी जाधव यांच्याकडे ती क्षमता आहे, त्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल, कारण सामना इथून जर तुम्हाला जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल, आणि ते आक्रमण ऋषी जाधव यांना तो खेळाचा पवित्रा घ्यावा लागेल. लेग ब्रेक चेंडू फुल टॉस. दिशा लॉंग लेगला खेळलाय. फटका. 1च धाव प्राप्त होईल. इथे चुका होत आहे सातत्याने. तुम्हाला हा फटका मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळायचा आहे, परंतु फुलटॉस चेंडूवर कुठेतरी स्वतःवर नाराज असेल ऋषी जाधव.
एक धाव मात्र प्राप्त केली आहे आणि लेग ब्रेक हाताळण्याचा प्रयत्न केला विजय चव्हाण. चेंडू हातातून निसटला परंतु फायदा घेता आला नाहीये. ऑन साइडला चेंडूला वळवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव मात्र प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव. एकेरी दुहेरीने तुम्ही पराभव मात्र टाळू शकता. विजय मिळवणं कठीण होईल. 9 चेंडूमध्ये आता तब्बल धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 49. चांगला लेग ब्रेक चेंडू समोरून फिरवलाय. निर्धाव चेंडू चौथ्या सांगता अपील मध्ये उत्साह आहे परंतु पंचांचा स्पष्ट नकार. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विजय चव्हाण यांच्या माध्यमातून फिरकी पट्टू. पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती संदीप साळुंके यांच्या साथीने आणि चांगला लेग ब्रेक खोलून टाकला अगदी या फलंदाजाला. हा देखील लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 42ला 2. आघाडीची जोडी बाद झाली आहे. राहुल वांगडे त्यानंतर हर्षल खराडे आणि कुठेतरी संघ अडचणीमध्ये आला. एकही भागीदारी झाली नाहीये त्यामुळे या पाठलाग करताना एका खेळाडूला मोठे फटके खेळणं महत्वाचं होतं. चांगला लेग ब्रेक खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे. डीपला एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल. प्रवीण पार्टे यांना एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 43. 1 टू गो. तीन 3.5 चेंडू अखेर 43ला 2. टीम शेलार चॅलेंजर्स. मॅच आता सुरू झाली आहे. ऑन साइडला विथ द टर्न अगेन्स्ट द टर्न मिड विकेटला चेंडूला फेकून दिलाय. अप्रतिम खणखणीत दर्जेदार ऋषी जाधव यांच्या बॅटमधून चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धमाका येतोय. दर्जेदार महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. आता 6 चेंडू मध्ये विजयासाठी या मॅच मध्ये समीकरण आहे शेलार चॅलेंजर समोर परंतु लेग ब्रेक चेंडू पिक केला आणि चांगला फटका. 6-41. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 41 धावा शेलार चॅलेंजर्स. या महत्वाच्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे विजय चव्हाण यांनी अंतिम षटकासाठी या सागर गायकवाड. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू वेगाने सरळ झाली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सामना आता खुला झालाय. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 5 मध्ये आता करायचे 41. अशक्य असं आव्हान. 5 षटकार आले तरी या सामना अगदी जिंकू शकणार नाही टीम शेलार चॅलेंजर्स. धावा पहिल्या डावामध्ये ओसंडून खर्च केल्या. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू संपन्न होत असताना डॉट बॉल. प्रवीण पार्टे एक लिजंड क्रिकेटर आहेत परंतु या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना 49 धावा सर्वाधिक धावसंख्या जर कोणत्या टीमची असेल तर पाटील वॉरियर्स तब्बल 89 धावा या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठलाय. प्रवीण पार्टे यांच्या बॅट मधून एक धमाकेदार दर्जेदार येतोय षटकार आणि 101 रुपये मात्र शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखर्णी यांच्या माध्यमातून इथे मात्र प्राप्त होतील. प्रवीण पार्टे यांनी बॅट उंचावले. त्यांनी आपल्या मित्रांची आपल्या सगळ्या जिवलग मित्रांची मानवंदना स्वीकारले. हे व्यक्तिमत्व आहे प्रवीण पार्टे. काय लाजवाब स्ट्रोक. सलगचा दुसरा येईल का. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. 2 इन अ रो. कमालीचा फटका. पुन्हा एकदा 101 म्हणजे 2 षटकार 202 रुपये लागू झालेत. दर्जेदार महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. हा मात्र फटका प्रतिम होता. पहा पायावरचा चेंडू. बॉटम हँडचा चांगला वापर. रिस्ट फिरवली आणि या क्रिकेट एन्जॉय करता आलं पाहिजे सर. कारण तुम्ही ज्यावेळेला मैदानामध्ये येता प्रत्येक जण व्यवसाय नोकरी करत असतो. तुम्ही एन्जॉय करा. असं म्हटलं जातं की लाईफ एन्जॉय करा म्हणजे एन्जॉयग्राफी करण्याची वेळ येत नाहीये. तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. आनंद घेता आला पाहिजे क्रिकेटचा. क्रिकेट जगता आलं पाहिजे. सामना जरूर हरतील परंतु एन्जॉय करतात प्रवीण पार्टे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. 1 धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. हे क्रिकेटचा खेळ. 4 चेंडू अखेर 62 धावा धाव फलकावर. 5 चेंडू अखेर 62 धावा. 1 टू गो. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे परंतु प्रवीण पार्टे यांनी आपली छाप सोडली आहे. शेवटच्या चेंडूवर देखील मोठा प्रहार हवेमध्ये मारलाय चेंडू. अगदी डीप स्क्वेअर लेगला गगनाला गवसणी घालणारा या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील प्रवीण पार्टे यांना तब्बल अर्धा डझन. ग्लोरियस
आउटस्टँडिंग मैत्री ग्रुप सावलीचा महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. आणि पहा अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता प्रवीण पार्टे यांना लिजन क्रिकेटर 40+ क्रिकेटर आणि तब्बल पुन्हा एकदा 101 म्हणजे तब्बल 303 रुपये या 3 षटकारांसाठी शिवस्वराज्य अकॅडमी महेंद्रजी जुनगरे साहेबांच्या माध्यमातून. परंतु ज्या प्रकारे ही मैत्रीची नाती ही मैत्रीत्वाची लढत